सुनबाई, सुनबाई, काय झालं? सांगितला निरोप? सुनबाई, मी गेलो खरंच धाकट्या महाली, पर तिथं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय झालं? सतीचं वाण मागून घेतलंय धाकट्या बाईंनी. काय? तिचं वाण? मी त्यांच्या महाली गेलो तर काहीतरी वेगळं चित्र दिसलं. धाकट्या बाईंची सती जायची तयारी चालू आहे. नाही, असं होणार नाही. आम्ही तसं होऊ देणार नाही. मातोश्री, 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 आहोत दरवाजा का बंद केलात? मातोश्री, घरात द्या. प्रणाम युवराज. कविराज, तुम्ही इथं? जी युवराज, महत्वाची खबर आहे. बोला. युवराज, 2 जासूस गिरफ्तार केले मोगलांचे. मुलांचे जासूस? जी. कुठं? पाचाड. वाचाडला? जी युवराज, महाडचे आहेत. खरी नावं अब्दुल आणि करीम खान, पण आता भाऊ आणि आबाजी या नावानं राहतात. रंगारी आहेत. रंगारी? जी. लुगडं, फेटे, पटके रंगवण्याचं काम करतात. पाचाडला रंगाची भट्टी लावत असताना सापडले. कविराज, ही बाब गंभीर आहे. म्हणून तर आलो. चला. कविराज, ज्यांनी या हेरांना गिरफ्तार केले त्यांनाही बोलवा. जी. राणी साहब, राणी साहब, मातोश्री, मातोश्री, दरवाजा उघडला तर बरं होईल. हो, उघडा ना दरवाजा मातोश्री. राणी साहब, पोर कवा तर हाका मारते. राणी साहब काय बोलायला तयार नाही. राणी साहब, मातोश्री, थोडा वेळासाठी उघडा. आम्ही लगेच भेटून निघून जातो ना. उघडा ना मातोश्री दरवाजा. मातोश्री. सूनबाई, आमच्या दारात गर्दी करू नका. निघा तुम्ही. अहो, असं का म्हणता आहात? आम्ही भेटून लगेच निघतो. आमचा सांगावा येईल तेव्हाच या. नका थांबू इथे. आम्ही कामात आहोत. मातोश्री, तुम्हाला जे काही करायचं आहे ते युवराजांना विचारून करा. आता आम्ही कोणालाही बांधील नाही. राणी साहब, राणी साहब ऐकावं. हवं तुम्ही असं करून चालेल का? राणी साहब, राणी साहब, राणी साहब. ज्योताजी, युवराज कुठे आहेत? युवराज असतील की इथं कुठं? त्यांना तातडीने निरोप दे. आम्ही बोलावलंय म्हणून सांग. जी. ज्योताजी, ज्योताजी, तातडी लक्षात घ्या. लवकर जा. जी.
राणी साहेब उघडा की दरवाजा. राणी साहेब. मातोश्री मातोश्री उघडा ना दरवाजा. अहो आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या ना. असा दरवाजा का लावून घेतलाय तुम्ही? उघडा ना दरवाजा मातोश्री. तू तरी बघ ना ग. राणी साहेब आम्ही शहाण्या माणसाने असं वागायचं असतं. कोण कमाधर येऊन थांबले. उघडा की दरवाजा. मातोश्री उघडा ना. अहो आम्ही काय म्हणतो ते ऐकून घ्या. मग हवं तर पुन्हा लावा दरवाजा. राणी साहेब. सुनबाई युवराजसनी तातडीनं बोलवा. निरोप पाठवलाय. ज्योत्याजी गेले. मातोश्री मातोश्री उघडा ना दरवाजा. राणी साहेब. युवराज 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 कुठे गेले असतील युवराज? अरे धनजी युवराज दिसला का? आत्ता येतो होतं पर हा कविराजांबरोबर गेला कुठं तरी तातडीनं. अरे देवा आता कुठं हुडको यांना? सच सच बताओ, कोण आहात तुम्ही? युवराज झूठ बर्दाश्त नहीं करते. मायबाप खरं सांगतो, आम्ही दोघे हेर नाहीत. कोण आहात तुम्ही? खरं बोला. खोटं बोलाल तर जीव गमवाल. मालिक आम्ही गरीब रंगारी आहोत. युवराज हे खोटं बोलतायत. हा अब्दुल आणि हा करीम खबर पक्की आहे, दोघेही हेर आहेत. मायबाप गलत आहे हे. अरे देखते क्या हो, इनकी चमड़ी उजाड़ लो. कविराज, नाव भावसा रंगारी. तुझं? आबाजी रंगारी. आम्ही दोघं भाऊ भाऊ आहोत मालिक. बापाचं नाव? भावसाबेन सिद्धबा रंगारी. बिन. गाव? महाड. पर आम्ही फिरतीवरच असतो दोघं. पाचाडला रंगाची भट्टी लावली होती तेव्हा पकडला आम्हाला. काय रंग होता? आम्ही फेटा, पटका, मुंडाशी, टापशा जुनेरांनी उपरणी रंगून देतो. आम्हाला रंगवण्याचा छंद आहे, पण आम्ही थोबाड रंगवतो. मालिक बऱ्या बोलानं सांगा कोण आहात ते. कविराज यांनी सांगितलं नाही तर काळ कोठडी दाखवा यांना. कधी नव्हे ते पुतळा बाईसाहेब रात्री तटबंदी फिरत होते. त्रस्त झालं त्यांना असं पाहून. अगं बाई, कशा तरी मिन्नत वाऱ्या करून खाली घेऊन आलो आम्ही त्यांना. पण एवढ्या रात्री तटबंदीवर? आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला तर भलत्याच गोष्टी बोलू लागल्या, न कळणाऱ्या. काल परवा आमच्या महाली आल्या होत्या विडा घेऊन. आम्ही त्यांना आमच्या मनातली खंत बोलून दाखवली तर म्हणाल्या आम्ही महाराजांकडे जाऊ तेव्हा रदबदली करू. असंच काही बोलू लागल्यात त्या. एकट्या एकट्या राहू लागल्यात. त्याचीच काळजी वाटते हो. आत्ता कुठे घरावरचं मळप दूर झालं. घर हसायला लागले आणि ह्यांचंही असं. आपण समजूत काढू त्यांची. मातोश्री, सुनबाई तुम्ही चला लवकर. मातोश्री. का? काय झालं? पुतळा मातोश्री त्यांच्या महालाचा दरवाजाच उघडत नाहीये. तू काय काय झालंय? काय किती वेळ झाला आम्ही त्यांच्या महालाचा दरवाजा ठोठावतोय, पण आतून काहीच उत्तर येत नाहीये. हो, तुम्ही चला ना लवकर. पण दरवाजा का बंद केला त्यांनी माहित नाही काही आम्हाला. तुम्ही चला ना लवकर. चला.
युवराज मंदिरात नाहीत. नाहीत मग कुठे गेले? कविराजांबरोबर गेले, पण कुठे गेले ते काय कळलं नाही. ज्योतिजी तुम्ही असं करा, युवराजांना घेऊन पुतळा मातोश्रींच्याच महाली या. जी. जा. चला मातोश्री. चाल. मालिक पाय पडतो तुमच्या. आम्ही पिढीजात रंगारी आहोत. तुम्ही बादशाहचे हेर नाही. नाही हुजूर, आम्ही कशाची बी कसम खातो. सगळे रंग बदलले तरी भाषेचा रंग काय बदलता आला नाही तुम्हाला. स्वराज्यातला रंगारी आम्हाला मालिक नाही, युवराज म्हणतो. आणि तो कसम खात नाही, आण घेतो, शपथ घेतो. तरी एवढ्यावरूनच आम्ही तुम्हाला मोगल आहात असं म्हणणार नाही. कविराज, जी. यांचे पोशाख उतरा आणि यांची सुनता झाली की नाही याची शहानिशा करा. घेऊन जा यांना, आणि सुनता झाली असेल तर जागेवर डोकी मारा यांची. मालिक, माफी मालिक, मालिक माफी करा. माफी मालिक, मालिक. माफी करा. आता सगळं सांगायचं, खरं खरं. आम्ही जासूस आहोत. आमच्या बादशाहानं आम्हाला तुमची हेरगिरी करायला पाठवलंय. औरंगजेब बादशाला स्वराज्यात सरदार पाठवून हल्ले करायचे आहेत. आणि बरानपुरास काही दिवसात मोगली फौजा आणि सरदार जमणार आहेत. एवढंच? नाही हुजूर, ऐवनगडावर हल्ला करून गड ताब्यात घेण्यासाठी फौजा गेल्या आहेत. बहादूर खान केव्हाही हल्ला करण्याच्या बेतात आहे. आणि स्वराज्यात अराजक माजवण्यासाठी तुमच्या खिलाफ नाराज असणारे सरदारांना इनाम देऊन मोगली गोटात सामील करायचं बादशाने ठरवलं आहे. युवराज, ये तो बहुत बड़ी साजिश है. कविराज, आपण सावध राहिलं पाहिजे. युवराज, यांच्याकडनं आणखीन खबर मिळणार. कविराज, कोण कोण सरदार आपल्यावर नाराज आहेत, यांनी कुणाकुणावर जाळं टाकलं याची माहिती काढा. जी. हुजूर, आम्हाला सोडा, मारू नका. आम्ही चाकर असूनही चुलीपर्यंत घुसू पाहत होता तुम्ही. शिक्षा तर मिळणारच, पण इत्यंभूत खरी खरी माहिती सांगितली तर शिक्षेचा फेरविचार होऊ शकतो. युवराज, ह्यांच्या माहितीची शहानिशा करण्यासाठी आपण माणसं पाठवूयात. होय कविराज, माणसं पाठवाच. पण कविराज, त्याचबरोबर महाराजांच्या नंतरही स्वराज्य सिंहाच्या रुबाबात आणि चित्त्याच्या पवित्र्यात उभा आहे, हे औरंगजेबाला कळायला पाहिजे. रायगडावर राहून दिल्लीचं थोबाड रंगवलंच पाहिजे. डॉक्टर राणी साहेब, उघडा की दरवाजा. मातोश्री, मातोश्री, दरवाजा उघडा ना. अहो बघा तरी कोण आलंय. थोरल्या मातोश्री आल्यात. मातोश्री, उघडा ना दरवाजा. आमच्याशी बोला तरी. मातोश्री, बघा ना, ऐकतच नाहीये तो. धाकट्याबाई साहेब, अहो आम्ही आलोय तुमच्या महाली. दार उघडा बघू. बाईसाहेब, थोरल्या बाईसाहेब आल्यात. त्यांचा मान राखावा, दार उघडा. धाकट्याबाई साहेब, हो ऐकावं. दार उघडा. आणि दार उघडत नसाल तर हाकेला ओ तरी द्या. आणि तुम्ही जर का काही बोलला नाही तर आम्हाला कळणार कसं? उघडा हो दार. मातोश्री, अहो उघडा ना दरवाजा.
धाकट्याबाई साहेब, हे पहा, आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या. तुम्ही सुनबाईंना देवांचे टाक दिले, त्यांची पूजा करायला सांगितली. एवढंच नाही तर रात्री अपरात्री तुम्ही तटबंदीवर फिरत होतात. सगळं समजलंय आम्हाला. काय झालंय सांगा. बाईसाहेब, छत्रपतींच्या सहचारिणी असं दार लावून बसतात का कधी? दार उघडा. तुम्ही कंटाळलात का आम्हाला? आमचा राग आलाय का तुम्हाला? तसं काही असेल तर सांगा, त्याशिवाय आम्ही काही इथून हलायचो नाही. धाकट्याबाई साहेब, काय होय पुतळाबाई साहेब, टाळीचे दार उघडावं. शहाण माणूस असं वागतं का कधी? बघा ना, एरवी सगळ्यांना समजून सांगतील, झालं घडलं पाठीवर टाका म्हणतील, आणि आता हा यांचा हे की घोरपणा चाललाय. एक गोष्ट ध्यानात घ्या बाईसाहेब, तुमच्या जे आता मनात चालू आहे ना, ते आम्ही होऊ देणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता शंभूराजेही येतील. हो, आता शंभूराजेच हे सगळं थांबवतील. कविराज, स्वराज्यात मोठ्या प्रमाणावर हेरांची घुसखोरी झाली असणार. जी युवराज, आणि यावर कठोर उपाययोजना करायला पाहिजे. कविराज, आम्हाला राहून राहून वाटतंय की औरंगजेब आबासाहेबांनंतर स्वराज्य कमकुवत झालंय असं समजतं. जी, इसीलिए ये सब तैयारी है. कविराज, औरंगजेबाला आमचा धाक नाही. या औरंगजेबालाच एखादा दणका दिला तर उसका दिमाग ठिकाने पर आ जाएगा. कविराज, गडावर काही अशुभ घटना तर घडली नाही ना? जी नहीं. मग चितेची लाकडं रचली जात आहे. मर्तिक झालं असतो. पता करना होगा. गडावरच्या कोणा सरदाराच्या घरातला म्हातारा म्हातारी गेली असेल. तसंच असेल. आम्ही आलोच. कविराज, कुठे निघालो? जी, या माणसांना विचारून येतो. नको कविराज, या जगरहाटीला काही पर्याय नाही. जी, जो होनी है वो होती है. पण कविराज, अशा घटनांनी त्रास होतो आम्हाला. कुणी प्राणांतिक वेदनेने जखमी झालं, कुणी अंथरुणाला खिळलं, कुणाच्या घरातलं माणूस गेलं, तर त्याची वेदना आमची होती, त्याचं दुःख आमचं होतं. स्वस्थ होऊन जातो आम्ही. युवराज, छत्रपती महाराज गेल्यापासून आपण फार हळवे झाला. म्हणूनच आम्ही ठरवलंय कविराज, आमच्या कुटुंबासाठी जेवढं काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी करायच्या. सगळ्या मातोश्रींना दुःखातून बाहेर काढायचं. विशेषतः पुतळा मातोश्रींना पुन्हा हस्त करायचं. आबासाहेबांच्या पाठीमागे त्याच आमच्या आधारात. आमच्या पुतळा मातोश्री गडावरून चालत गेल्या ना, तरी पुण्याची पालखी चालत गेली असं वाटतं.